बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धारवंटा या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी एक प्रगतशील शेतकरी बाळासाहेब मांगदरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि दुष्काळामुळं ह्या ठिकाणची परिस्थिती ही भीषण झालेली आहे आणि ही दाखवण्यासाठी सरकार दरबारी ह्याची काहीतरी दखल घेण्यात यावी यासाठी आम्ही त्यांच्याकडनं ह्या बागाविषयी माहिती घेण्यासाठी आलेलो आहेत. एकूण त्यांचा पाण्याचा खर्च किती झालेला आहे, त्यांच्याकडनं आजपर्यंत किती खर्च बागाला खताचा व किती खर्च झालेला आहे, रोपाचा खर्च किती झालेला आहे, हे त्यांच्याकडनं माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. आणि जी बाग ज्या बागामध्ये उभा आहेत ह्या बागाला जवळपास ह्या पपईच्या बागाला आज 100 फळ लागलेलं आहे. काही झाडाला 100 आहे, काही झाडाला 80 आहे, काहीला 90 आहे. आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाण्याचे टँकर टाकून सुद्धा हा फळबाग वाचवण्याची शक्यता नाही. तर ह्या ठिकाणी बाळासाहेब मांगदरे आहेत, प्रगतशील शेतकरी, यांनी दरवर्षी या पपईचा प्रयोग नवीन नवीन प्रयोग करत असतात. आता यावर्षी त्यांनी तो दुष्काळाच्या वेळेस हा प्रयोग केलेला आहे आणि भरपूर पाणी असल्यामुळे त्यांनी हा प्रयोग केला होता. परंतु आता ती पाण्याची पातळी पूर्णपणे खोल गेलेली आहे आणि टँकर टाकून सुद्धा ते वाचन अशी शक्यता नाहीये. तर त्या पूर्ण पाणी संपलेलं आहे आणि त्यांना आपण विचारू की त्यांनी काय काय खर्च केला होता आणि एकूण खर्च आजपर्यंत किती झाला, पाण्याचा खर्च किती झाला, खताचा खर्च किती झाला, ते आपण त्यांना यावेळेस विचारून घेऊ. आहे तो खर्च किती आहे, रोपाचा खर्च किती आहे? रोपाचा खर्च जवळजवळ हे 2 एकर क्षेत्र आहे माझं आणि कमीत कमी याला 2000 रोप बसलेली आणि एक 10 रुपयाचं जर रोप म्हणलं तर 20,000 रुपये माझे नुसते रोपालाच गेले. बाकीचं जर खतावरला खर्च म्हणलं तर जवळ याला 10 ते 12,000चं खतच लागले, बेसिक डोस. आणि पाण्याच्या अभावामुळे थोडंसं खत कमीच टाकलं. सुरुवातीला टाकलं भरपूर पण पाणी संपल्याच्या नंतर मग खत थोडं कमी टाकलं आणि बाकीचं मग आंतरमशागत, माती लावणे, ठिबक खर्च, पुन्हा आणखी सुरुवातीला रोटावेटर हे ते मिळून असं जवळ ते 10,000 रुपये तो खर्च झाला. म्हणजे 40 ते 50,000 रुपये आजपर्यंत खर्च झाला आणि याला मी 50 टँकर जवळजवळ पाण्याचे टाकले, त्याचा काही उपयोग झाला नाही. असं मिळून खर्च चालूच आहे आणखी. तर गेल्या वर्षी तुमचा अनुभव आहे, गेल्या वर्षीची आणि या वर्षीची परिस्थिती काय आहे? गेल्या वर्षीची परिस्थिती बी थोडी नाजूकच होती आणि ह्या वर्षी तर त्याच्यापेक्षाच वाईट आहे. कारण की गेल्या वर्षी थोडंसं पाणी बरं होतं पण ह्या वेळी असं झालंय, अख्ख्या पावसाळ्यात जमिनीतून पाणी सुद्धा बाहेर निघलं नाही. म्हणजे पाऊस एकदमच कमी, त्याच्यामुळं पाणी जमिनीत राहिलंच नाही. आणि वाटलं होतं कुठंतरी 2 पैसे होते ह्या हिशोबाने आपण तो प्रयोग केला, पण पाण्याने साथ न दिल्यामुळं हे आज पपईचं झाड जवळ याला 30 ते 40 पपई आज लागलेली, पण पाणी नसल्यामुळे काहीच करता येईल आणि पाणी भेटत बी नाही आणि सारे प्रयत्न केलेत पण पाण्याचं काही जजमेंट कुठंच जुटा नाही, जमिनीतच पाणी नाही राहिलं. तर आजपर्यंत तुम्ही जो खर्च केलेला आहे किंवा जो आजपर्यंत जी रोपाचा खर्च होता तो हा रोपाचा खर्च किती झालेला आहे तो हे एकदा सर्वांना. सुरुवातीलाच म्हणलं ना मी, जवळजवळ माझे 50,000 रुपये आतापर्यंत गेलेले त्या 2 एकरला. 20,000 रुपयाचं रोप लागलेलं आहे मला, 10 रुपये रोपाप्रमाणे पोहोच झालेले आणि बाकीचा खत, आंतरमशागत असे म्हणून 50,000 रुपये हे गेलेले आहेत आणि पाण्याचे वेगळे समजा. पेक्षा किती होती? आता याच्यातून मला जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न मला यातून झालं असतं, पण पाण्याअभावी आता हे सारं माझं म्हणजे झिरोच झालं. यातली जवळजवळ तुम्ही जे रोपं लावली ह्या रोपामधले त्या सध्याच्या परिस्थितीला पूर्ण किती रोप गेलेली? आता ह्याच्यात जवळजवळ 200 ते 300 रोप एकदम डॅमेज झाली. त्याला म्हणजे भविष्यात काही येईल असं काही दिसतच नाही चिन्ह. आणि टेम्परेचर बी यावेळेस हाय असल्यामुळं पपईचं जवळजवळ असं वांग भाजल्यावानीच पानं झाली, असे करपटल्याने. एक 15-20 मिनिटं जरी पाणी सोडलं याला काहीच होत नाही. टेम्परेचर एवढं असल्यामुळं ते पपई एकदम कोंब्यात गेल्यासारखी झाली आणि पपईची सेटिंग पूर्ण खराब झाली. त्याला नंतर कळी लागा नाही, फुलबी लागा नाही आणि हाई पपई जी आलेली त्याला ती पोसा नाही, पाणीच नाही. तर आता सरकारकडनं तुमची काय अपेक्षा आहे? सरकारकडनं का आता काय अपेक्षा आहे, काहीतरी सरकारनं दखल घ्यावी आणि काहीतरी मदत द्यावी, दुसरी काय अपेक्षा. तरी किती मदत द्यावी असं तुम्हाला वाटतं? काय जेवढं का देतील तेवढं चांगलंच आहे ना. तरी लाख रुपये द्यावा, 1 लाख रुपये तरी.
तर ह्या ठिकाणी बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की सरकारने जास्तीत जास्त दखल घ्यावी आणि जर सरकारने जर दखल घेतली तर जे शेतकऱ्याच्या जे आत्महत्या होत्यात ह्या आत्महत्याला आता कुठंतरी ही थोडाफार प्रमाणात आळा बसेल किंवा जर शासनाने दखलच घेतली नाही तर ह्या आत्महत्या वाढण्यासाठी अनेक शेतकरी डबल प्रवृत्त होतील. कारण त्याच्यासाठी सरकारने लवकरात लवकर ह्याची दखल घेऊन काहीतरी उपाययोजना कराव्यात किंवा शेतकऱ्याला आर्थिक मदत करणे आज गरजेची आहे. ती आर्थिक मदत करण्यात यावी. पीक विमा असेल आणि जी बागा जळाल्यात त्याच्यासाठी पाणी जी घातलंय शेतकऱ्यांनी त्या पाण्याची मदत करावी. अशी मिळून जी आर्थिक मदत जी शेतकऱ्यांना करता येईल ती मदत करणं आज शासनाला गरजेचं आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवण्यासाठी. आपण अनेक जी बाग आणि पलीकड खालीच्या कडेला कशी आहे ते आपण लाईव्ह मध्ये पाहू. आणि पूर्णपणे झाडं जवळपास 300 झाडं गेलेत हे असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर पाहू तर जवळजवळ ही एक झाड गेलेलं आहे, ते झाड गेलेलं आहे. एकूण म्हणजे दररोज ह्या झाडामध्ये जे आज 300 झाडाच्या आसपास दिसते 300-350 झाड आहेत पूर्ण आज बाग कोमामध्ये गेलेला आहे. जर ह्याच्यामध्ये जर पावसाची कसलीच पाऊस जरी आला तरी हा बागामधले अनेक वाढ होणार आहे आणि जितका पाऊस विलंब करणार आहे ती बाग ही पूर्णपणे कोमामध्ये म्हणजे पूर्णपणे ही नस्तनाबूत होणार आहे. तरी शेतकऱ्यांकडे शासनाने जास्तीत जास्त आता लक्ष देणं गरजेचं आहे. जी केली नसेल ती न करता आज जी सत्ता येईल केंद्र शासन दरबारी असेल किंवा राज्य सरकारने असेल ह्या सरकारने मदत करणे आज खूप गरजेचं आलेलं आहे. शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आलेला आहे आणि पाण्याची परिस्थिती खूप भीषण आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये तर सर्वात जास्त दुष्काळ हा बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्हा हा दुष्काळाचा एक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ह्या बीड जिल्ह्याच्या दुष्काळ हा पाचीला पुजलेला आहे. तरी आपण ही फळबाग आहे ती पूर्णपणे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की ह्या फळबागाची जी अवस्था आहे ती कशा प्रकारची आहे. ह्या झाडाला सुद्धा फळ आहे. जवळजवळ ह्या झाडाला 30 ते 35 फळ लागलेलं आहे. ते ह्या झाडाला सुद्धा 20 ते 25 फळ लागलेलं आहे आणि एक एक झाड आता दररोज ह्यातलं कमी होत चाललेलं आहे. म्हणजे आयुष्य पूर्णपणे झाडाचं पाण्याअभावी कमी होत चाललेलं आहे. तर शेवटच्या कडीला आलं तर जास्तच खराब आहे. तरी ह्या फळबागेची ही जी अवस्था आहे ती खूप नाजूक स्थितीत आहे आणि आता सरकारने ह्या शेतकऱ्यांसाठी मदत करणार आहे. ते नवीन केंद्र सरकार स्थापन होईल किंवा जे जुनं असेल तेच बसेल म्हणजे नवीनच होईल समजा. पंतप्रधान कोण होईल ते उद्या कळेल समजा. पण त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? काय अपेक्षा? सरकार कोणतं आलं तरी जुनं आलं काय नवीन आलं काय शेतकऱ्याला काय शेतकऱ्याच्या हिताचं काय? यावर्षी म्हणजे दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्याला आतापर्यंत कसल्याही 1 रुपया सुद्धा आलेला नाही. आणि जे केंद्र शासनाने 1 रुपयामध्ये जी पीक विम्याची जी योजना सुरुवात केली त्याचा काही तुम्हाला फायदा झालाय का? फायदा काय आता विमा आपण भरला होता टोटल. माझ्याकडे काही मोसंबीचं क्षेत्र आहे 2-3 एकर त्याचा काही भरला होता. काही कापूस होता त्याचा भरला होता. पण आजपर्यंत काय रुपया भेटलेला नाही. आणि कमीत कमी शासनाने विमा तरी द्यावा. आणि जे 1 रुपयामध्ये विमा काढला होता त्याचा फायदा तुम्हाला नाही मग हा फायदा कुणी उचलला असेल? आता काय आहे, शासनाचं काही सांगता येत नाही. कुणी उचलला काय आता काहीतरी एक लोकांना काहीतरी गाजर दाखवण्याचा प्रयोग आहे फक्त. बाकी काय? जे आता उद्या जी पंतप्रधान म्हणून जी उद्या निवडून सरकार येईल त्या सरकारकडे तुमच्या अपेक्षा काय असतात? काय अपेक्षा आहे? जे इथून मागे समजा शासनाने शेतकऱ्याविषयी जे धोरण होते त्यात थोडा बदल केला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे. शेतकरी कुठेतरी जगला पाहिजे. याला शासनाने प्राधान्य द्यावं. दुसरं काय असू? जे एक सन्मान निधी दिला जातो केंद्र सरकारकडनं तो सन्मान निधीचा तुम्हाला फायदा होतोय? नाही शेतकऱ्यापर्यंत कोणताही निधी येत नाही. कोणतं सरकार आलं तर काहीच निधी आला नाही आतापर्यंत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत. आज दुष्काळाची परिस्थिती आहे मग आज ते कुठल्या प्रचारातच गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काय शेतकऱ्याकडे काय लक्ष नाही. आज गावागावामध्ये टँकरची एक भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज गावागावामध्ये पाण्यासाठी लोक टाहो फोडतायत. त्यावेळीला कृषी मंत्रीच आज प्रदेशामध्ये गायब आहेत. मग आता ह्याच्याबद्दल तुमचं मत काय?
आता काय काय आहे त्याची? आता त्यांना जनतेपेक्षा किंवा शेतकऱ्यापेक्षा त्यांना सध्या राजकारण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जनतेकडे त्यांचं लक्ष नाही. त्यांना फक्त त्यांचा पक्ष वाचवायचा आणि स्वतःचा काहीतरी फायदा करून घ्यायचा. एक 400 कोटी आता जी हे झालंय की एक 400 कोटीची आचारसंहितामुळे टाकली गेलेली नाही ते शेतकऱ्यांसाठी येणार आहे आणि जी एक केवायसी करा म्हणून एक समजा ही येत आहे सध्याच्या त्यात तुमचं काही नाव यादीमध्ये नाव काही आलेलं आहे काहीच नाही. म्हणजे आता जी राज्य सरकार चालू आहे त्या राज्य सरकारकडून तुम्हाला असा फायदा चांगल्या प्रकारे काही फायदा होतोय का नाही होत ह्या वर्षी कसला 1 रुपयाचाही शेतकऱ्याला फायदा झाला नाही. उलट जी कापसाची जी अपेक्षा होती एक कुठेतरी 8, 9, 10 हजारापर्यंत कापूस जाईल तो सुद्धा 7,000च्या 6,000च्या पुढे जाईल. जी आजची कापसाची जी परिस्थिती आहे जे आज आपलं हक्काचं आहे त्यालाच मार्केट नाही आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवा. आज जी सोयाबीनची परिस्थिती आहे ती कशी काय सोयाबीन कापूस हे जी पिकं आहेत ह्या पिकांचा भावाबद्दल काय तुमचं मत आहे हा बद्दल का आता सोयाबीन जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले आहे त्याच रेटवर आहे. हरभरा त्याच रेटवर आहे. कापूस बी त्याच रेटवर आहे. भावात काही सुधारणा नाही ना. आणि ह्या वर्षी खताच्या किमती जवळजवळ गोणी माग 300, 400, 250 रुपयाने अशा वाढल्यात आणि भाव आहे त्या स्टेपला आहेत. तर हे जी एक सोयाबीन कापूस ह्याला बगल देत शेतकऱ्यांनी एक नवीन प्रयोग करण्याचं ठरवलं होतं आणि हा जो नवीन प्रयोग केला गेला होता हा प्रयोग करत असताना या दुष्काळी परिस्थितीमध्ये हा प्रयोग शेतकऱ्याला फसलाय का काय असं वाटू लागलंय. आणि ह्या सरकारने फक्त ज्या वेळेला प्रचार केला जातो निवडणुकीत ज्या वेळेला प्रचार केला जातो त्या प्रचारामध्ये कृषी मंत्री असणारे एक वेळेला म्हणतात कधी 47 TMC पाणी आम्ही कृष्णा खोऱ्यामधून आणू गोदावरी खोऱ्यामधून आणू आणि पुन्हा डबल एक वेळेला म्हणतात 42%, एक वेळेला म्हणतात 47%, एक वेळेला म्हणतात 52%. मग ह्याच्यामध्ये की दर निवडणूक आल्याच्या नंतर हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांसाठी निवडणूक जिंकण्यापुरताच दर वेळेला केला जातो